विक्री संवर्धन कर्मचारी कायदा 1976 सेवा शर्तीसहित सर्व जुन्या कामगार कायद्यांना पुनर्जीवित करण्यात यावे या प्रमुख मागण्यांकरिता मराठवाडा लेबर युनियन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विभागीय आयुक्त मराठवाडा विभाग यांच्या मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले। आज जर आपण आधी जर शांत झालो तर येणाऱ्या काळामध्ये हा कायदा आपल्यावर होणारच आहे। तर माझं असं एवढंच म्हणणं आहे की आपल्या प्रत्येक सोशल मीडिया आहे प्रत्येक ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्याच्या पहिले 4 वर्षापासून लागू झाले कार्यशाळा घेतल्या गेल्या सर्व आपापल्या विविध संघटनांनी हे काम केलेलं आहे। आता तुमची स्वतःची जिम्मेदारी बनली काम करतात त्या ठिकाणी 11 याच्या माध्यमातून पूर्ण केंद्र सरकारने जो मागील 2020 पासून जवळपास 5 वर्षापासून जो काळा कायदा कामगारांच्या विरोधात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर मोदी सरकारने मागील 4 दिवसापासून तो काळा कायदा कामगारांवर थोपवण्याचा प्रयत्न चालू आहे। तो पेपर मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल हँडलिंग असेल, या सर्व स्तरातून केंद्र सरकारने हा काळा कायदा कसा चांगला आहे, कामगारांच्या हिताचा आहे हे पटवून देण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे। पण सिटू आणि आमची कामगार कृती समिती ज्याच्यात सर्व जवळपास 14 ते 16 कामगार संघटना मिळून आज आम्ही देशभरामध्ये सर्व विभागीय आयुक्त कार्यालयावर हा निदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे की कामगारांच्या विरोधात याच्यात काय काय गोष्टी आहेत हे आम्ही कामगारांना ऑलरेडी सांगितलेले आहेत। आज फक्त केंद्र सरकारला आमची एकजूट दाखवण्यासाठी आज आम्ही इथे छत्रपती संभाजीनगर इथे सर्व कृती समिती मार्फत आज निदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। यानंतर आपलं पुढचं काही पाऊल असणार? हो नक्कीच, कारण की काय याच्यामध्ये अनेक कामगार संघटना आहेत। आज आम्ही काल प्रोग्राम घेतल्यामुळे काही कामगार संघटना याच्यात येऊ शकलेल्या नाहीत। येणाऱ्या काळात आज महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या राज्यावर थोपवण्याचा जर हे केला, आमचं मत असं की सर्व कामगार संघटनातील मुख्य पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी एकदा राज्य सरकारने आमच्यासोबत विचार विनिमय केला पाहिजे, विचारपूस केली पाहिजे की याच्यात काय काय चुकीच्या गोष्टी आहेत आणि हा कसा चुकीचा आहे हे काढलं पाहिजे। आणि हे तरी सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर ऐकलं नाही तर पूर्ण कामगार क्षेत्रातले कंत्राटी कामगार सर्व कामगार क्षेत्रातले आम्ही कामगार घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे। आज संविधान दिन आहे, सर्व कामगारांना आणि जनतेला काय शुभेच्छा द्याल आणि सरकारकडून काय अपेक्षित आहे? हे बघा, खरं तर आम्ही हा मुद्दाम संविधान दिन निवडला आहे कारण की संविधानानेच आम्हाला 40 जे कायदे दिले होते कामगारांचे तेच मोडीत काढतायत आज केंद्र सरकार आणि त्याचा विरोध करण्यासाठी आज जमलेलो आहे। खरं तर मी सर्व कामगारांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस मुद्दाम आम्ही निवडलेला आहे कारण की केंद्र सरकारला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला जो कायदा हा मान्यच नाहीये मुळात, त्याच्यातूनच ही आजचा दिवस मिळून आम्ही निदर्शने ठरवले आहे। अजय गोवलकर, सिटू, जिल्हा समिती।